त्यानंतर तुमचा आवाज गगनाला पोहोचलाय। या ठिकाणी मी या भागातील नगरसेवक राजाभाऊ वडे यांना विनंती करतो की माननीय राजसाहेबांच्या या ठिकाणी बुकीतून त्याचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे 5/16 साठी आलेले आमदार माननीय रमेश भाऊजी वांजळे यांचं या ठिकाणी मी बोर्डे साहेबांना विनंती करतो की बुके देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा। यानंतर स्वागतपर माननीय नगरसेवक राजाभाऊ गोरडे बोलतील अशी मी विनंती करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी रस्त्याचं भूमिपूजन 7 जानेवारी 2008 रोजी त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यावेळी आम्हाला त्यांनी शब्द दिला होता की रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः रस्ता बघण्यासाठी येणार आहे आणि त्या पद्धतीने आज त्या रस्त्यात त्यांनी पाहणी केलेली आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी झाडं त्यांनी सांगितली त्या ठिकाणी झाडं लावण्यात येतील। मध्ये जे आपण विद्युत पोल लावणार आहेत ते सुद्धा त्या अतिशय डेकोरेटिव्ह लावतोय, आपण LED प्रकाश दिवे त्या ठिकाणी लावतोय। हा रस्ता पुण्यातला हे सर्वात आदर्श रस्ता म्हणून गणला जातो। या रस्त्याची ओळख ही संगीतकार श्रीकांत ठाकरे पद म्हणून आहे। या ठिकाणी मी आपला जास्त वेळ नाही घेता या ठिकाणी खडकवासला मतदारसंघाचे आमदार माननीय रमेश भाऊ वांजळे आलेले आहेत, आमचे सभागृहातील सहकारी किशोरजी शिंदे, बाबू अगसकर व उपस्थित सर्व बंधू भगिनींनी जे आमच्यावर जे प्रेम दाखवलं हे प्रेम असंच आमच्या पक्षावर राहू द्या अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी इथे काही आता भाषण करायला आलो नाही। मला आणि सगळं तर खरं तर रस्ता बघायला या म्हणून सांगितलं आणि फसून वरती आणलंय। थोडंसं एखादं भाषण करता आलं म्हणजे कसं एखाद्याला गाणं गाता आलं, जरासं गाणं गाता आलं की त्याला कुठेही बसवतात, जरा गाऊन दाखव। तसं माझं झालंय सध्या, जरा बोलून दाखव, जरा भाषण करून दाखव, जरा सारखं कुठे। पण अप्रतिम रस्ता हा केलेला आहे आणि मला असं वाटतं पुण्यातले सर्वच रस्ते असे जर झाले, लोंढे जास्ती येतील पण रस्ते चांगले होतील। आणि या इथल्या सर्व नागरिकांना माझ्या मनपूर्वक मनापासून शुभेच्छा। धन्यवाद।